सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। सर्व नागरिकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला पाहूया खरोशीची केळंबा देवी। पेण तालुक्यातील खरोशी या ठिकाणी डोंगरदऱ्याच्या कुशीत सर्व परिचित अशी स्वयंभू, शाश्वत आणि सदैव जागृत असणारी श्री केळंबा देवी भक्तांचे श्रद्धास्थान आहे। फार फार वर्षापूर्वी येथे डोंगर माथ्यावर ऋषींचे वास्तव्य होते असे काहींचे दाखले आहेत। बाळगंगा नदीच्या काठावरून या पवित्र ठिकाणी जाताना रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे आहेत। देवीच्या दर्शनासाठी जाताना निसर्गाचा आविष्कार असलेला हिरवागार रम्य परिसर पाहून मनाला एक प्रकारची शांती लाभते। मंदिराच्या परिसरात बेल आणि केळीचे मोठ्या प्रमाणात झाडे होती, परंतु काल परत्वे त्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे। त्याचप्रमाणे चाफा, रामवृक्ष, कणेरी, करंटोप यासारख्या फुलझाडांनी परिसर फुलून गेलेला आहे। अशा निसर्गरम्य आणि शेकडो फूट उंचीवर श्री केळंबा देवीचे वास्तव्य आहे। या गावाच्या सरहद्दीला लागूनच घनदाट जंगल होते। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसा हा भाग पूर्वीही भयावह वाटत होता। या जंगलात अनेक लहान मोठे प्राणी असत। या गावातील गावकऱ्यांना पूर्वी शिकारीचा फार मोठा छंद होता। शेती आणि मोलमजुरी यावरच गावकरी आपली उपजीविका करत असत। याच जंगलामध्ये केळीच्या पुष्कळ बागा असल्याने गावकरी अनेक चांगल्या कामासाठी केळीच्या पानांचा उपयोग करत असत। एके दिवशी असेच गावातील एक गृहस्थ केळीचे पान आणण्यासाठी याच डोंगर माथ्यावर गेले आणि केळीचे पाने तोडण्याऐवजी संपूर्ण केळीचे झाड तोडण्यास सुरुवात केली। हे झाड तोडत असतानाच केळीच्या झाडातून रक्त वाहू लागले। हा सर्व प्रकार पाहताच तो गृहस्थ घाबरला आणि सदरच्या प्रकारची माहिती त्याने गावकऱ्यांना सांगितले। ते दृश्य पाहून गावकरीही आश्चर्यचकित झाले। याबाबत गावकऱ्यांनी एका निष्णात ज्योतिषाकडे जाऊन चर्चा केली। या ज्योतिषाने गावकऱ्यांना सांगितले की निश्चितच या ठिकाणी परमेश्वराचे स्थान आहे। या ज्योतिषाच्या सांगण्यानुसार गावकऱ्यांनी तेथे शोध केला असता त्या ठिकाणी मोठे पाषाण असल्याचे निदर्शनास आले। ज्या ठिकाणी हा पाषाण मिळाला त्याला देवीचे स्थान देऊन त्या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली। केळीच्या पानातून प्रकट झालेल्या मातेला श्री केळंबा देवी असे नाव देण्यात आले अशी आख्यायिका आहे। नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालावधीत रायगडच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी येतात। आजतागायत श्री केळंबा देवी जागृत असल्याची अनेक भक्तगणांना प्रचिती आली आहे। संकटकाळी तिचे नामस्मरण केल्यास ती संकट निवारणासाठी धावून येते। इसवी सन 1608 सालापासून ते आजपर्यंत देवीच्या अनुभवाची प्रचिती भाविकांना आली आहे। दिवसेंदिवस भक्तीचा महिमा वाढल्याने लोकांची देवीवर श्रद्धा वाढत गेली असल्याने नवरात्री उत्सवात नवस फेडण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली पाहावयास मिळते। यावर्षी जवळपास 1,00,000 ते 2,00,000 भाविक दर्शनाचा लाभ घेणार आहेत। दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी चहा नाश्त्याची सोय केली जाते व दर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून भाविकांना लाईनीची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। तसेच या नवरात्री उत्सवात स्थानिक गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते। साधारणतः प्रत्येक दुकानदार हा 9 दिवसात लाख रुपयांचा धंदा करतात। त्यामुळे श्रद्धेबरोबर स्थानिकांना व्यवसायाची संधी मिळत असल्याने माता केळंबा देवी तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ म्हणून शासनाने विकसित करावा अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे। या परिसरात धरणाच्या पाण्यावर दुबार शेतीचा प्रयोग देखील करता येईल। एकंदरीत केळंबा देवी तीर्थस्थान हे पर्यटन विकासासाठी भविष्यात लाभदायक आहे। तर 9 दिवस या देवीची कशा प्रकारे या गावकरी किंवा इथले कुटुंबीयवाले सेवा करतात त्याबद्दल बोलणार आहेत लक्ष्मण पाटील। पाटील ठाकूर म्हात्रे हे 3 आम्ही अशी परिवर्तन जातीचे आहेत। तरी पण आम्ही सकाळी 6 वाजता येतो, 6 वाजता नंतर संध्याकाळी वाजता घरी येतो। आम्ही दिवसभर उपास असतो। त्या माऊली सेवा करणार माधव शब्द संपले या 9 दिवसामध्ये येणाऱ्या भाविक भक्ताला सर्वप्रथम दर्शन झाल्यामध्ये आम्ही पाणी देतो। पाणी दिल्यानंतर देवीचं दर्शन झाल्यानंतर त्यांना देवीचा प्रसाद महाप आणि विभूती दिली जाते। चहा पाण्याची व्यवस्था आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंदिरामध्ये केलेली आहे।
असे आमच्या ग्रामस्थांची व्यवस्था. आणि प्रत्येक भक्तजन इथं आल्यानंतर आई चरणी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या घराणं मागतात आणि त्या घराण्याची प्रचिती आई काही क्षणातच त्याला भेटते. आई शाश्वत आई केळंबा देवी आहे. एवढ्याच देवीची आमच्या प्रसिद्धी अशी आहे की जगात गाजलेले देवस्थान आहे. महाराष्ट्रात तर जगात गाजलेले देवस्थान आहे जे तुम्ही मनातून इच्छा बाबा की ताबडतोब तुम्हाला मिळते. काही दिवसात काही क्षणातच मिळते. तुम्ही एक वेळा देवीच्या मंदिरात येऊन तुम्ही मनापासून तुम्ही एक इच्छा पूर्ण करा. जर तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर मी भूषण पाटील म्हणून मी तुम्हाला बोलतो, येऊन मला सांगा माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून. एवढं बोलून पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. केळंबा देवी मातेची जय. मित्रांनो, हे गाववाल्यांचा अनुभव आहे आणि तसंच इथे येणारे अनेक भक्त भाविक आहेत त्यांचे पण खूप चांगले अनुभव आहेत. तर आज बघितलं तर संपूर्ण या सभा मंडपात जर बघितलं आणि सभा मंडपात किती मांदे आले आहे भक्तांची. आणि महत्वाची गोष्ट, हा मंदिराचा जो आर्किटेक्ट आहे त्याला सलाम आहे, कारण त्यांनी जो मंदिर पूर्ण बांधलेला आहे तो फक्त 4 खांबांवर आहे. आणि महत्वाची गोष्ट सांगून आला की तर आपल्या इथले माजी सरपंच बोलणार आहेत, तर मंदिर कशा प्रकारे बांधकाम केलं त्याबद्दल बोलायचं आहे. या मंदिराचे बांधकाम केलं त्याचा म्हणून 1996 सालापासून या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली होती आणि गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि लोक जी देणगी देतात त्या देणगीतून हा मंदिर किंवा आजूबाजूचा परिसर आहे तो आम्ही व्यवस्थित करतो आणि भाविकांची कशी चांगल्या प्रकारे व्यवस्था होईल ते आम्ही संपूर्ण गाववाले त्याची काळजी घेतो. मित्रांनो, साधारणतः विचार केला तर आज नवरात्रीचा हा जल्लोष पाहिल्यानंतर साधारणतः 1 किलोमीटरची रांग बघितली तर अनेक नुसतं पेण तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यातील लोक येतात. तर इथे या ताईचा आल्यात नवीन मुंबईतून. यांचा काय केळंबा देवी बद्दल अनुभव आहे का? ताई, काय तुमचं मत आहे? माझं मत नवसाला पावते देवी आणि मी 5 वर्षापासून येते वाशी नवी मुंबई मधून. पूर्ण झालेला आहे आणि मी तोच पूर्ण करायसाठी आलेले. काय नवस तुमचं होतं? मुलगा होता मला आणि देवीच्या कृपेने झालेला आहे. मित्रांनो बघा, जो तो श्रद्धा भावने म्हणजे नवस बोलतो, नवस पूर्ण आईच्या दारात होता आणि लोक अशीच नवस फेडायला येतात. तर खरंच हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी आहे. तर अशाच अनेक देवींची महती ऐकण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.